टेस्टी फूड अँड ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत. नमस्कार मंडळी. आपल्या चॅनलवरती पहिले भाताचे प्रकार दाखवलेले आहेत. त्यापैकी आज माझा शनिवार आहे, तर झटपट असं न कमी साहित्यामध्ये मुगाची खिचडी मी माझ्या पद्धतीनं कशी बनवते ही तुमच्यासोबत रेसिपी शेअर करणार आहे. आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. इथं घेतलेले डाळ तांदूळ धुवून 4 वेळा डाळ तांदूळ धुतलेले आहेत. 3-4 वेळा धुवायचे. जोपर्यंत पांढरं पाणी पावडरचं तांदळाला लावलेलं असतं तोपर्यंत चांगले धुवायचे आहेत. आणि डाळही स्वच्छ धुवून घ्यायचे. मी एकत्र घेतले, तुम्ही वेगवेगळं घेतलं तरी चालेल. मी गार पाणी आज घालणार आहे. गरम पाण्याचा सुद्धा वापर होतो. मी पटकन होण्यासाठी करते. आज माझा उपास आहे, सोडायचा आहे मला तो पटकन. त्यासाठी मी हा कुकरला करणार आहे भात. मुगाची डाळ घालून केलेली डाळ तांदळाची खिचडी मी माझ्या पद्धतीने बनवणार. तर इथं मी घेतलेली आहे कोथिंबीर, कढीपत्ता, 2 मिरच्या आणि मोहरी घेणार आहे. तर इथं आपलं तेल गरम करत कुकरमध्ये ठेवलेलं आहे. हे बघा, तेलही चांगलं गरम झालेलं आहे. आता आपण फोडणी करूया. सगळ्यात पहिल्यांदा मिरची, त्यानंतर कढीपत्ता, मोहरी घातलेली आहे. आता मोहरी छानपैकी उडलेली आहे. आता आपण घालणार आहे चिरलेली थोडीशी कोथिंबीर फोडणीमध्ये. फोडणी केलेली आहे. त्यात आपण डाळ तांदूळ घातलेले आहेत. गॅस बारीक करायचा आणि हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं. हे जवळजवळ तांदूळ तुम्हाला 15 मिनटं तरी परतून घ्यायचे आहेत. गॅस बारीक करून अगदी थोडासा वाढवला तरी चालेल, कारण तांदूळ चांगला भाजला गेला पाहिजे, डाळ चांगली भाजली गेली पाहिजे. आणि यातच खरी गंमत आहे. डाळ तांदूळ जर भाजले तरच तुमची खिचडी चवदार लागणार, नाही तर भात केल्यासारखा लागणार. म्हणजे जसं आपण भात शिजवतो ना तसा. खमंग तांदूळ आणि डाळ ह्याच्यामध्ये फोडणी चांगली परतून घ्यायचं आहे. पाणी लवकर घालायचं नाही. ही सगळ्यात मोठी टिप्स आहे बघा. फोडणी चांगली झाली पाहिजे, डाळ तांदूळ चांगली परतली गेली पाहिजे. मंडळी, डाळ तांदूळ चांगले भाजत आलेले आहेत. अजून चांगले भाजायचे आहेत. ह्यातलं पाणी आहे ना पूर्ण सुकतं, मोकळं होतं आणि भाताला डाळीचा खमंग वास सुटायला सुरुवात होते. पण मात्र गॅस मात्र बारीक पाहिजे, नाही तर मग भात तांदूळ खाली लागण्याची शक्यता असते. मेहनत तर आहे, मेहनत केल्याशिवाय खिचडी चांगली होणार नाही. तर हे मला तुम्हाला सांगायचं आहे. तुम्ही कितीही मसाले घाला, कितीही खोबरं घाला, कितीही वाटण घाला, पण जर का तुम्ही तांदळाची डाळ तांदूळ चांगला परतला नाही तर खिचडी फेल जाते. असा माझा अनुभव आहे. मी माझा अनुभव सांगते. डाळ तांदूळ आपलं 15 मिनटापेक्षाही जास्त चांगलं परतून झालेलं आहे. आणि हे बघा, कुठंही भात लागलेला नाही किंवा तांदूळ लागलेला नाही. आता घालायचं आपण पाणी. मी गार पाणी घालणार आहे. तुम्हाला गरम पाहिजे असेल तर गरम घाला. गरम घातलं की भात मोकळा होतो, गार घातलं की चिकट होतो. आणि मसाले नंतर घालणार आहे. काय मसाले घालणार आहे तेही तुम्हाला दाखवते. इथं आहे पाणी. तर हे पाणी घालणार आहे. 1 वाटी तांदूळ घेतलं होते मी. हे बघा, एवढी वाटी तांदूळ होते. थोडंसं कमी होते 1 वाटीला पण. आणि 1 वाटीपेक्षा डाळ जास्त घेतली होती, मुगाची डाळ घेतली होती. डाळ तांदूळ पाणी आपल्या अंदाजापेक्षा जास्त म्हणजे अंदाजाने ठेवायचं. जसं तुम्ही नेहमी खिचडीला ठेवता त्याच्यापेक्षा जास्त. तुम्हाला मऊ पाहिजे असले तर पाणी जास्त ठेवा. तुम्हाला जर सडसडीत पाहिजे असलं तर पाणी नेहमी भातासारखं ठेवा. जसं आपल्या अंदाजानुसार आपल्याला खिचडी कशी पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता. आता घालते आदन ह्याच्यामध्ये. हे बघा मंडळी, आपल्या आदनाला चांगली उकळी आलेली आहे. खिचडी भात चांगला शिजायला लागलेला आहे. आता आपल्याला घालायचं आहे साहित्य. तर त्यासाठी पहिल्यांदा मी घालणार आहे हळद, त्यानंतर घालणार आहे मीठ चवीनुसार, मीठ घातल्यानंतर थोडं तिखट घालणार आहे. लहान मुलं खात असतील तर तुम्ही तिखट घालू नका, नुसतं मिरचीवर केलं तरी चालेल. कमी तिखटाची मिरची आहे ती. तर इथे मी 1 चमचा तिखट घातलेला आहे. मिरची पावडर आहे, तिखट म्हणजे जास्त तिखट नाही, घरी केलेली मिरची पावडर आहे. त्यानंतर घालणार आहे गरम मसाला, कारण गोडा मसाला माझा संपलेला आहे, पण हाही चवदार आहे, मी घरी केलेला आहे. हा भरपूर असा 2 चमचे गरम मसाला. त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. माझ्याकडे हिंग नाही आहे, हिंग संपलेला आहे नेमका, म्हणून कढीपत्ता घातलेला आहे.
आणि तिखट तुम्ही तुमच्या बेतानं करायचे, जसं तुम्हाला तिखट सोसवेल, जसं लहान मुलं खात असतील तसं. शब्द काही इकडे तिकडे होतात व्हिडिओमध्ये आणि तुम्ही म्हणत असाल की झटपट म्हणतायत आणि परत आणि परतायला वेळ लागतो, तर इतर स्वयंपाक होण्यापेक्षा पटकन आपली खिचडी भात चटकन होतो. त्यासाठी माझा उपास असल्यामुळे मी आपला मुगाच्या डाळीची खिचडी बनवलेली आहे. तर बघा मंडळी, झालेली आहे आपली कोथिंबीर घालून. ह्यात खोबरं पाहिजे असलं तर तुम्ही खोबरं पण घालू शकता. तर अशी ही डाळ तांदळाची खिचडी आपली खदखदून चांगली शिजायला लागलेली आहे. हे बघा, हे आहे तूप घरातलं. असा चमचा जरी ह्यात फिरवला तरी बस. त्यानंतर एकदा व्यवस्थित खालनं पूर्ण असं व्यवस्थित ढवळून घ्यायचा भात चांगला, आणि मग मात्र कुकरचं झाकण, कुकरची शिट्टी पण धरली. आता मध्यम असा करायचा आणि शिट्टी झाली की मग बारीक करायचा गॅस. 3 शिट्ट्या होऊ दे, मग गॅस बंद करा. हे बघा मंडळी, किती छान आपली मस्त अशी मुगाच्या डाळीची खिचडी झालेली आहे तयार. आता हा चमचा मी बाजूला काढून ठेवणार आहे आणि त्याच्यासोबत ह्या काकडी चिरून तुकडे करून घेतलेले आहेत. तर हाताने अशी खिचडी ओरपणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अशी खिचडी एकदा मी ज्या पद्धतीने बनवली त्या पद्धतीनं साधी सोपी खिचडी करून बघा.